if cos inverse x bracket square minus sin inverse x bracket square greater than 0, then आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे बघा. एक तर बघा आता आपण हे एक्झाम्पल कशाबद्दल सॉल्व्ह करू शकतोय, बाय ग्राफिकली अप्रोच पण बघू शकताय. पण त्याच्या अगोदर समजा एक प्रॉपर्टी यूज करायची म्हटलं आपण इथं, तर साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय टू व्हॅल्यू आहे. त्याच्यावरून आपल्याला इथं कॉस इनवर्स एक्स ची व्हॅल्यू काय पुट करता येईल बघा, पाय बाय टू मायनस साइन इनवर्स एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस साइन इनवर्स एक्स ब्रॅकेट स्क्वेअर ग्रेटर दॅन 0 येईल. ओके, समजा आपण लेट साइन इनवर्स एक्सला टी केलं तर ते पाय बाय टू मायनस टी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर ग्रेटर दॅन 0 येईल. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर फॉर्म्युला यूज करू शकता तुम्ही इथं. काय येणार बघा, ए प्लस बी इंटू ए मायनस बी ग्रेटर दॅन 0 येईल. दॅट इज प्लस मायनस टी कॅन्सल होईल. इथे फक्त पाय बाय टू राहिलेलं आहे, ते पाय बाय टू लिहा इंटू ब्रॅकेट पाय बाय टू मायनस टू टी ग्रेटर दॅन 0 होईल. पाय बाय टू ही क्वांटिटी पॉझिटिव्ह आहे, आपण राईट साईडला घेऊ शकतोय आणि राईट साईडला झिरोच आहे, म्हणजे राहिलं बघा पाय बाय टू मायनस टू टी ग्रेटर दॅन 0. दॅट इज पाय बाय टू ग्रेटर दॅन टू टी. टी जे आहे ते लेस दॅन पाय बाय फोर होईल. आणि टी म्हणजे व्हॅल्यू घेतली आपण बघा साइन इनवर्स एक्स लेस दॅन 4 राहील. ओके, साइन इनवर्स एक्स लेस दॅन 4 आहे. साइन इनवर्स एक्स ची जी रेंज आहे बघा, ती ऍक्च्युली कुठून कुठं आहे, मायनस पाय बाय टू टू प्लस पाय बाय टू पर्यंत आहे. ओके, आता ह्या दिलेल्या कंडिशन नुसार बघा साइन इनवर्स एक्स ची व्हॅल्यू लेस दॅन पाय बाय फोर आहे, म्हणजे साइन इनवर्स एक्स लेस दॅन जो पाय बाय फोर आहे आणि ग्रेटर दॅन इक्वल टू कुठून कुठे येणार बघा, मायनस पाय बाय टू. साइन ऑपरेट करूया ह्या इनइक्वालिटी मध्ये, तर काय राहणार बघा, साइन ऑफ मायनस पाय बाय टू लेस दॅन इक्वल टू साइन ऑफ साइन इनवर्स एक्स लेस दॅन साइन पाय बाय फोर. साइन साइन इनवर्स कॅन्सल होईल. साइन ऑफ मायनस पाय बाय टू मायनस साइन पाय बाय टू मायनस साइन पाय बाय टू दॅट इज 1 लेस दॅन इक्वल टू एक्स लेस दॅन साइन पाय बाय फोर 1 अपॉन रूट टू येणार. म्हणजे आन्सर काय आलं बघा आपलं, मायनस 1 टू 1 बाय रूट टू. पण 1 बाय रूट टू ला इन्क्लूड करायचं नाही आहे, दॅट इज ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. हा एक अप्रोच झाला. दुसरा अप्रोच आपल्याला ग्राफिकली मेथडने काय करू शकतो बघा आपण, की साइन इनवर्स एक्सचा ग्राफ अँड कॉस इनवर्स एक्सचा ग्राफ प्लॉट करूया. तर साइन इनवर्स एक्सचा ग्राफ बघा काय येणार आहे, या पद्धतीने साइन इनवर्स एक्सचा ग्राफ झाला, जो लाईज करणार आहे बघा तुमचा इथं प्लस पाय बाय टू, ही जी व्हॅल्यू आहे ती मायनस पाय बाय टू, असं करू शकताय. ही व्हॅल्यू जी येणार आहे 1 मायनस 1, हा साइन इनवर्स एक्सचा ग्राफ झाला. ठीक आहे, आता साइन इनवर्स एक्सचा ग्राफ काढल्यानंतर कॉस इनवर्सचा ग्राफ बघू शकतो आपण. कॉस इनवर्सचा ग्राफ बघा कशा टाईपचा असतोय, ही व्हॅल्यू पाय बाय टू ला व्हॅल्यू 0 होणार, हे पाय ला व्हॅल्यू मायनस 1 झाली आणि ही जी व्हॅल्यू येईल बघा अशा पद्धतीने झालं. ओके, साइन इनवर्स एक्स अँड कॉस इनवर्स एक्सचा ग्राफ आपण प्लॉट केला, ही व्हॅल्यू पाय बाय टू आहे. साइन इनवर्स एक्स लेस दॅन पाय बाय फोर आहे. यांचा जो इंटरसेक्शन आहे ना, हा जो इंटरसेक्शन आपण घेतलेला आहे, त्या इंटरसेक्शन मध्ये व्हॅल्यू ही पाय बाय फोर आणि ही 1 बाय रूट टू येणार आहे. साइन इनवर्स एक्स ची व्हॅल्यू लेस दॅन पाय बाय फोर घेताना बघा नेमकं एक्झॅक्ट व्हॅल्यू कुठली घ्यायची, ग्राफ बघा पाय बाय फोर
चा लेस म्हणल्यानंतर हा ग्राफ आहे का बघा π/4 पेक्षा लेस आणि हा जो ग्राफ आहे तो π/4 पेक्षा ग्रेटर आहे इकडच्या व्हॅल्यू ज्या आहेत. मग ही जी व्हॅल्यू घ्यायची आहे आपल्याला ती ऍक्च्युली कुठून कुठून आली बघा ची व्हॅल्यू कुठून कुठे घ्यायला पाहिजे -1 टू 1/√2 पर्यंत घेऊ शकतो. म्हणजे ग्राफिकली अप्रोच जरी आपण लावला तरी आन्सर जे येईल ते क्लोज -1 पासून 1/√2 ओपन पर्यंत येऊन जाईल.